आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेली संघटना परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदरगे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार, संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, शेतकरी, घरेलू कामगार, महिला भगिनी यांच्या संविधानिक न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासन नोंदणीकृत परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य या लढवय्या संघटनेची स्थापना केली आणि आज एकाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेल्या या संघटनेचा प्रथम वर्धापन दिन नाशिकच्या कामगार कल्याण भवन जिजामाता शाळेजवळ सातपूर नाशिक येथे संपन्न झाला। या प्रसंगी माजी न्यायाधीश BN वाघ यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, गुलाब, पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। तसेच महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक विशाल भगवानराव भदरगे यांचा देखील सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाच्या विशेष उपस्थिती आणि प्रमुख पाहुण्यांमध्ये अशोक डोंगरे, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, तसेच अजय निकम, कामगार कल्याण निरीक्षक नाशिक यांच्यासह संजय सुखदेव घोडके, जनरल सेक्रेटरी महिंद्रा अँड महिंद्रा अँड एम्प्लॉईज युनियन सातपूर नाशिक आणि अशोक तांबे, संचालक जगदंबा रोडलाईन्स, सोमनाथ मधुकर रसाळ, तुषार युवराज हजारे, संचालक मधुलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर्स आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी विदर्भ कौस्तुभ राणे, नाशिक जिल्हा अध्यक्ष वैशालीताई सोनवणे, जिल्हा महासचिव माधव यशवंते, जिल्हा उपाध्यक्ष मेजर देवाजी शेळके, जिल्हा सचिव दिलीपराव वाघ, जिल्हा उपाध्यक्ष शहर मनोजदादा जगताप, चांदवड तालुका अध्यक्ष अशोक कापडणे, नांदगाव तालुका अध्यक्ष कविताताई पाटील, चांदवड महिला अध्यक्ष उषाताई सोनवणे, मनमाड शहर अध्यक्ष शीतल शेळके, धुळे प्रभारी प्रसाद सोनवणे, बागलाण तालुका अध्यक्ष बाळासाहेब खेर यांच्यासह भगवान गांगोडे, बाळासाहेब भालेराव, बाबासाहेब गवई, भारत साळवे, विलास भदरगे, प्रदीप शिंदे, रवी खरात, विष्णू मोरे, सुरेश साळवे, अचित प्रधान, गौतम कापुरे, वाल्मिक गानबासे, हनुमान पटेकर यांच्यासह परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे सर्व महत्त्वपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल बाविस्कर यांनी केले, तर आभार प्रदर्शन नाशिक जिल्हा अध्यक्षा वैशालीताई सोनवणे यांनी मानले। सर्व जिल्ह्यातून आम्ही विरोध करणार आहोत। जे जनतेच्या हक्कासाठी आहे, जे जनतेच्या न्यायासाठी आहे, ते निश्चितच जनतेला मिळालं पाहिजे आणि ते मिळत नाही म्हणून आमच्यासारख्या संघटना त्यामध्ये काम करतात। पण सरकार काय करते तर असे अध्यादेश आणून आमच्यासारख्या संघटनांचा, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचं काम करते। पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं शासनाला सांगू इच्छितो, सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही कितीही आवाज दाबण्याचं काम केलं तरी आम्ही सर्वसामान्यांसाठी आवाज दाबण्याचं काम हे दिवस रात्र करू, हे शब्द मी तुम्हाला देतो। निश्चित आपण सगळे आला मार्गदर्शन ऐकलं। पुढचा कार्यक्रम 1 मे कामगार दिनाचा असून आपल्या सगळ्यांना आमंत्रण दिलं जाईल आणि परिवर्तन कामगार सेनेच्या पहिल्या वर्धापन दिनाला आपण सगळ्यांनी जी उपस्थिती दर्शवली। आता वेळ जास्त झाला म्हणून बोलत नाही, आता 1 तारीख जवळच आहे, तर 1 तारखेला बोलणारच आहोत आपण। या परिवर्तन कामगार सेनेच्या वर्धापन दिनासाठी जे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, अगदी आमचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष कौस्तुभजी राणे साहेब ते कालपासून येऊन बसले। परिवर्तन कामगार सेनेच्या आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा श्रीमती वैशालीताई सोनवणे, तसेच जिल्हा महासचिव माधवजी यशवंते साहेब, जिल्हा उपाध्यक्ष देवाजी शेळके तथा जिल्हा उपाध्यक्ष मनोजदादा जगताप, जिल्हा सचिव दिलीपराव वाघ, चांदवड तालुका अध्यक्ष अशोक कापडणे, बागलाण तालुका अध्यक्ष बाळासाहेब खरे, नांदगाव तालुका अध्यक्ष महिला आघाडी पाटील, नांदगावच्या चांदवडच्या महिला अध्यक्ष
वैश्य आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुख आणि गेल्या 3-4 तासापासून साथ करून मला प्रबोधन करताय अशा आमच्या काजलताई बाविस्कर या आणि आपले सर्व साथीदार आपण निश्चित मोठ्या पद्धतीनं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आमचे संघटनेचे पदाधिकारी श्री बाळासाहेब भालेराव, बाबासाहेब गवई, त्यानंतर बाळासाहेब शिंदे, बरेचसे कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि समर्थक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. निश्चित सर्व कमिटीचे ज्यांनी अक्षरशः रात्री 2 वाजेपर्यंत आमच्या काही तरुण कार्यकर्त्यांनी झेंडे लावायचं काम केले संघटनेचे, ते आमचे भारत भाऊ साळवे आणि विष्णू मोरे. हा जो प्रवाह आहे तरुणांचा, जो कामगार संघटनेबरोबरच आपल्या परिवर्तन कामगार सेनेच्या प्रथम वर्धापनानिमित्त खास वेळात वेळ काढून आलेले व आपल्याला सगळ्यात उपयुक्त मार्गदर्शन केलेले कार्यक्रमाचे उद्घाटन श्री माजी न्यायाधीश श्री VN वाघ साहेब यांचे विशेष आभार. तसेच आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले देशाच्या सेवेत कार्यरत असलेल्या भारतातील काही मोठ्या उद्योगांपैकी एक असलेले उद्योग ग्रुप म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा या ग्रुपचे सातपूर MIDC युनिटचे तमाम कामगारांचे ड्रायव्हर तथा महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईजचे जनरल सेक्रेटरी श्री संजय घोडके साहेबांचे मी आभार मानतो. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जगदंबा रोड लाईनचे संचालक श्री अशोक कांबळे साहेब यांचे आभार मानते. तसेच मधुलक्ष्मी बिल्डरचे दोन्ही संचालक श्री सोमनाथ प्रसाद साहेब व श्री तुषार बिल्डर्स हजारे साहेब यांचेही आभार मानते. आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विशाल भगवानराव भदरगे साहेब यांचेही आभार मानते. तसेच आपल्या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विदर्भाचे प्रभारी कौस्तुभजी राणे साहेब यांचेही आभार. तसेच महाराष्ट्र खाम सचिव तथा मराठवाड्याचे प्रभारी श्री रवीजी रानमारे साहेब यांचेही आभार. तसेच परिवर्तन कामगार संघटनेचे महिला जिल्हाध्यक्ष श्री वैशालीताई सोनवणे यांचेही आभार. नांदगाव तालुका अध्यक्ष अनिताताई पाटील यांचे आभार मानते. तसेच नाशिक जिल्हा महासचिव माधवराव यशवंते आणि जिल्हा उपाध्यक्ष मनोज दादा जगताप यांचे आभार मानते. जिल्हा उपाध्यक्ष मेजर देवाजी शेळके यांचेही आभार मानते. जिल्हा संघटक रावसाहेब गरुड, जिल्हा सचिव दिलीपराव वाघ, चाकण तालुका अध्यक्ष अशोक कापडणे आणि बागलाण तालुका अध्यक्ष बाळासाहेब खरे व त्यांचे सर्व तालुकामध्ये पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. व वेळ अभावी कोणाचे नाव घ्यायचे राहिले असेल तर कृपया क्षमा असेल. तुमच्यासारखी माणसं भेटणं म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असंच राहो ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रम प्राप्त करते. यांना प्रथम मी खूप खूप शुभेच्छा देईन, खूप खूप अभिनंदन करेन त्याचं. कारण संघटन स्थापन करणं आणि ते चालवणं आणि त्याचा वर्धापन दिन अशा पद्धतीने या ठिकाणी सेलिब्रेट करणं म्हणजे सोपं नाही. हे घडलंय हे सगळं तुमच्या लोकांच्या सहकार्यामुळे. जे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झालेले आहे, या आजच्या या कार्यक्रमाचं जे काही खरं सक्सेस आहे ते तुम्हा सगळ्यांना जात आहे. या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असलेले VN वाघ साहेब, माजी न्यायाधीश, खरं तर इतक्या मोठ्या वक्त्यानंतर साहेबांनंतर बोलणं म्हणजे प्रोटोकॉल बोलण्यासारखं होईल. परंतु बोलण्याची संधी मला या ठिकाणी संस्थेचे परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे साहेब यांच्यासोबत मला बहुजन समाज पार्टीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. व्यवस्थेमध्ये कुठली सामाजिक व्यवस्था आहे? जातीपातीची. अरे जाती कुठे काही दिसत नाही. आमच्या कपाळावर काही लिहिलेलं नाही की हा मराठा आहे, हा ठाक आहे, हा कोळी आहे, हा माळी आहे. पण आहे तर जाती जे आहे ते पशुमध्ये होऊ शकतात. कुत्रा आहे, मांजर आहे, गाय आहे, बैल आहे, घोडा आहे, पशुमध्ये आहे ना. तेव्हा त्यांचे आकार कसे आहेत
केली. संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक.